आजची तरुण पिढी वाचनाऐवजी सहज उपलब्ध असलेल्या समाज माध्यमांवर खूप अवलंबून आणि विसंबून आहे. परंतु त्यांच्या सृजनशीलतेला पूर्वाश्रयींच्या लेखनाचे अधिष्ठान प्राप्त झाल्यास अधिक सकस आशय निर्मिती होऊ शकते, असा आशावाद प्रसिद्ध विनोदी अभिनेते समीर चौगुले यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरीला प्रसिद्ध विनोदी अभिनेते समीर चौगुले यांनी आज सदिच्छा भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांद्वारे संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी रमेश राठेवडेकर, रसिका राठेवडेकर आणि अश्विनी राठेवडेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना समीर चौगुले म्हणाले की प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत. त्या समस्यांकडे विनोदाच्या अंगाने पाहिल्यास त्या समस्यांची धार बोथट होण्यास नक्कीच मदत होऊ शकते. पु ल देशपांडे, द मा मिरासदार यांसारखे विनोदी लेखक आमची दैवते आहेत. मराठी साहित्यात वैविध्यपूर्ण लेखन करणाऱ्या साहित्यिकांनी विपुल साहित्य निर्मिती केलेली आहे. ते साहित्य वाचणे, अनुभवणे आणि रिचवणे, त्यावर मनन आणि चिंतन करून व्यक्त होणे या प्रक्रियेची आवश्यकता आहे. विनोद निर्मिती करताना अनेक बाबींचे भान बाळगावे लागते, कारण कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची कसोशीने काळजी घ्यावी लागते. अनेकदा कोणतेही व्यक्तिचित्र उभे करण्याच्या आधी त्याचा अभ्यास करणे नितांत गरजेचे असते. समाजाच्या भावना खूपच संवेदनशील झाल्या असल्यामुळे अनेकदा आम्ही स्वतःवरच विनोद करून घेतो, असेही यावेळी बोलताना चौगुले यांनी म्हटलं आहे. नाही, मला असं वाटतं की वाचन तुम्हाला समृद्ध करतं आणि वाचन कधी एकांगी नसावं, ते सर्वांगाने तुम्हाला समृद्ध करतं. आणि आम्ही पण हास्यचित्रेचे एवढं लिखाण चाललेलं असतं की त्यामुळे बऱ्याच वेळेला थोडासा असं वाटतं की बुद्धीला गंज चढला की काही नवीन सुचत नाही आहे. तर त्यावेळेला जे थोडं दिग्गज लेखक आहेत त्यांनी लिहून ठेवलेले अनेक पुस्तकं आहेत, त्यांनी तुम्ही स्वतःच खूप अपग्रेड होता आणि कुठल्या विचारांची माणसं आधी होऊन गेलेली आहेत. प्रत्येक विषयांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो त्यांचा, यामुळे आपणच ना खूप समृद्ध होत जातो असं मला वाटतं. त्यामुळे अनेक वर्ष वाचन होत नव्हतं. मुळात ती खंत आहेच आमच्या सगळ्या पिढीला आहे की जे रोज काम करतायत, रोज त्यांना विनोद करावा लागतो. मला खूप वर्षांची इच्छा होती की खूप पुस्तकं माझ्याकडे असावीत. काय आहे ना, पुस्तकं तुम्हाला खूप हे देतात, काय म्हणतात ते, इन्स्पायर करतात की समोर पुस्तकं म्हटल्यावर आपल्याला ना वाचावीशी वाटतात. तर ते ग्रंथ माझ्या घरात पाहिजे होते. आज मी ते घेतले. तर आज नाही, मनाला थोडीशी तृप्ती मिळाली मला की आज आता ते सतत मला पुस्तकं दिसत राहणार आणि ते सांगत राहणार, तू मला वाचलेलं नाही आहेस, वाच लवकर. हे जे मला म्हणतात ना, प्रेरणा मिळेल त्या पुस्तकांकडून. तर जो आधी तुम्ही प्रश्न विचारलात की विनोदाकडे तुम्ही कसं बघता, तर मला असं वाटतं की जो पु ल देशपांडे, शना नवरे यांचा दृष्टिकोन होता, मला असं वाटतं की सामान्य माणूस हा रोज विनोदाला सामोरं जात असतो आणि जेवढ्या विसंगती सामान्य माणसाच्या आयुष्यात आहेत तेवढ्या कोणाच्याही आयुष्यात नाही आहे. सामान्य माणसाच्या हातात स्वतःवर हसण्याशिवाय सध्या तरी कोणता पर्याय नाही. हे वाक्य माझं नसून या साधर्माचं वाक्य पु ल देशपांडेंनी त्या काळी लिहिलेलं होतं. आजतागायत हे वाक्य अजूनही तसंच म्हणतात ना, ते लागू पडतं आपल्याला. त्यामुळे सामान्य माणसांचीच फसवणूक होते आणि सगळेजण सामान्य माणसाची फजिती करतात आणि याच्यावर फक्त हसवणूक होते. तर त्यामुळे मला असं वाटतं की पु ल देशपांडे माझे दैवत आहेत. पु ल देशपांडे, चार्ली चॅप्लिन आणि रोवन ॲटकिन्सन म्हणजे मिस्टर बीन आपण ज्यांना म्हणतो, या तिघांना मी खूप मानतो. त्यांच्याकडून मी स्वतःवर केलेला विनोद हा सर्वश्रेष्ठ विनोद असतो जगातला, हे मी शिकलो. आणि मला असं वाटतं की समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. आपण त्या समस्यांकडे कसं बघतो यावर आपलं पुढचं भविष्य अवलंबून असतं. तर मला असं वाटतं की त्या समस्यांकडे आपण जर हसत खेळत बघितलं, स्वतःवर टीका करत जर आपण बघितलं, तर त्या समस्यांची धार तेवढी धारदार राहणार नाही, ती थोडीशी बोथट होते. आणि आपल्याला एकदा धार बोथट झाली की त्यावर आपल्याला समस्यांवर तोडगा लगेच मिळतो. नाही, मी स्वतः चाळीत राहिलेलो आहे, त्यामुळे हे सगळे प्रसंग ना आपण केलेले आहेत. प्रत्येकाने थोड्याफार फरकाने कुठेतरी केलेले आहेत. तर मला असं वाटतं विनोद हा आपल्या आजूबाजूलाच असतो आणि तो फक्त प्रत्यक्ष एखादा पर्टिक्युलर विषय जो जनसामान्यांना, आपल्यासारख्या माणसांना खूप रिलेट होईल असा विषय आम्ही नेहमी मांडतो. त्यामुळे तो बघितल्यानंतर ना, प्रत्येक स्किट बघितल्यावर प्रत्येकाला वाटतं की हे कधी ना कधीतरी मी अनुभवलेलं आहे. गंमत हास्यचित्रेची तीच आहे की सर्वसामान्यांचे विषय आम्ही मांडतो आणि त्यामुळे ते रिलेट होतात एकदम. ते कुणाही, आता जसं चार्ली चॅप्लिन यांनी केलेलं आहे की त्यांनी सामान्य माणूस साकारला. चार्ली चॅप्लिन जर खूप राजपुत्र आणि असे असते, श्रीमंत असते, ते आपल्याला आपले वाटलेच नसते. चार्ली चॅप्लिन हे त्यांनी साकारलेला माणूस अत्यंत फाटका आहे, त्याच्याकडे पैसे नाही आहेत आणि तो आपल्याला बेदम हसवतो.
विसंगतींवर बोट ठेवतो, भाष्य करतो. तर त्यामुळे माझ्या मते हास्यजत्रा थोड्याफार फरकाने त्यांचाच जो वारसा आहे तो पुढे नेण्याचा यशस्वी अयशस्वी जसं जमेल त्याचा प्रयत्न करते. नाही, इतर वाहिन्यांचं मी खरंच काही बोलू शकत नाही, कारण त्याने सुद्धा गेले जवळजवळ 8 ते 9 वर्ष मनोरंजन केलेलं आहे. आता हवा येऊ दे सारखा कार्यक्रम आहे, एवढं सोपं नाही आहे ते. नाही, तरी सुद्धा त्यांचा जो हे बघा काय आहे ना, सगळ्यांचा हेतू हाच असतो की निखळ मनोरंजन करायचं. आज हवा येऊ दे असू दे किंवा हास्यजत्रा असू दे, आज जर ते असे अनेक कार्यक्रम विनोदी असू दे, ते जर आज कोविडच्या काळात नसते तर आज किती निगेटिव्हिटी पसरली असते. त्यामुळे त्यांचं ड्यू क्रेडिट त्यांना दिलंच पाहिजे. आणि ॲज फार ॲज आमचं हास्यजत्रा इज कन्सर्न, आमच्या चॅनलनी नियम म्हणण्यापेक्षा तो एक अलिखित नियम होता आमचा की ना, असा कार्यक्रम आपण करायचा आहे जिथे अख्खं कुटुंब एकत्र येऊन बसेल आणि तो कार्यक्रम एन्जॉय करेल. लोक आम्हाला सांगतात की आमची मुलगी ते बघितल्याशिवाय जेवतच नाही. आम्ही एकत्र याच 9 ते 10 दरम्यान अख्खं कुटुंब एकत्र यायचं. तर ही माझ्या मते खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे आमच्यासाठी लोकांनी दिलेली. ही खूप मोठी कौतुकाची थाप आहे पाठीवर आमच्या दिलेली, की आमच्यामुळे जर कुटुंब एकत्र येत असेल एका तासापुरतं का होईना, पण ती खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यामुळे आमच्या चॅनलचे आमचे अजय भाळवणकरजी, अमित फाळकेजी आणि आमचे सचिन मोठे, सचिन गोस्वामी, ते आमचे सगळे कलाकार, की असा कुठलाही विनोद असा नाही वाटला पाहिजे की ऑड वाटेल वडिलांना किंवा आईला मुलांबरोबर बघताना. बरोबर, याचा आम्ही कटाक्षाने पाळतो. ग्रेट. आणि त्याची आम्ही काळजी घेतो. बरोबर. आणि सामाजिक भान पण आपल्या टीमने बाळगल्याचं खूप दिसतंय. आजवर माफी मागण्याची किंवा तत्सम लिखित काही करायची आपल्याला अजून वेळ आली नाहीये किंवा कुठल्या व्यक्तीवरती तुम्ही काही डायरेक्टली कॉमेंट केलंय? होय. नाही, त्याची खूप काळजी घ्यायला लागते हल्ली. पुन्हा कधी कुणाचं काय भावना दुखावल्या जातील, कारण काचेची भांडी झाली असतात. म्हणजे तुम्ही काही म्हटलं तरी त्याच्यातून भावना दुखावू शकतात. बरोबर आहे. तर त्यामुळे खूप काळजी घ्यायला लागते. लोक म्हणतात तुम्ही तुमच्यावरच का विनोद करतात, कारण दुसऱ्यांना विनोद करणं राहिलेलंच नाहीये, त्यामुळे आम्ही आमच्यावरच करतो. त्याच्या मागे त्याचं कारण आहे खूप मोठं. आता आणि आमच्यावर विनोद केलेले आम्हाला चालतात, आवडतात. नाही, पुस्तकांचं नाही म्हणणार मी. कुठल्याही पुस्तकावर आधारित ते नसतं कुठलंही स्किट, पण पुस्तकांचा फायदा हाच होतो की आपली भाषा खूप समृद्ध होते, किंवा ऍक्च्युअल गावात काय चाललेलं आहे ते तुम्हाला कळतं. दमा मिराजदारांच्या कथा जेव्हा आम्ही वाचतो तर मिराजदारांच्या कथेत जी पात्र असतात ती एवढी स्ट्रॉंग असतात की ती वाचून तुम्हाला ती व्हिज्युअलाइज होतात की ते पात्र कसं असावं. त्या पात्राचं केस विस्कटलेले असतील, तुम्ही ते व्हिज्युअलाइज करता, तुम्ही तुमच्या मनात त्याची एक प्रतिमा तयार करता. ह्या ताकदीचे दमा मिराजदार लेखक आहेत. किंवा तेंडुलकरांचं नाटक वाचलं तर नाटक जेव्हा आपण सुरुवात करतो वाचायला तेव्हा त्यांचं एक पानभर फक्त सेटचं वर्णन केलेलं असतं आणि बारीक सारीक तपशील असतात. बरोबर आहे. की उजवीकडे भिंतीवर या रंगाची भिंत असेल, त्यावर असं कॅलेंडर असेल, त्याच्या बाजूला खुंटी असेल आणि त्यावर एक लांबण दिवा लटकवलेला असेल. एवढं बारीक, म्हणजे ते तुम्ही इमॅजिन करता, व्हिज्युअलाइज करता की अशी भिंत आहे. ही त्या लेखकाची ताकद आहे. याचा आम्हाला स्किट करताना खूप फायदा होतो. बरोबर. की तुम्ही लेखक म्हणून जेव्हा लिहिता तेव्हा या गोष्टी सुद्धा नाटकाचा भाग आहेत. स्किट म्हणजे सुद्धा 15 मिनिटाचं नाटकच आहे. हो, बरोबर. की ज्याला सुरुवात असतो, मध्य असतो आणि एक शेवट असतो. तर त्यामुळे आम्हाला त्याचा खूप फायदा होतो. नाही, मला ऍक्च्युली तसं वाटत नाही. तसं असतं तर अक्षरधाराचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं नसतं, एक. आणि दुसरं म्हणजे साहित्य संमेलनाला मी गेलेलो आहे. त्या साहित्य संमेलनात सगळ्यात जास्त पुस्तक विक्री होते महाराष्ट्रात होते आपल्या साहित्य संमेलनात. असं असतं तर ती झाली नसते. वाचन हे प्रत्येक ठिकाणी केलं जातं. फक्त आत्ताचं काय आहे ना, थोडासा काय झालंय की लोकांनी व्हिज्युअलाइज केलेल्या वेबसिरीज बघणं हे जास्त सोपं आहे. ते म्हणजे मोबाईलवर आहे, ते मी त्या ॲपमध्ये गेलो की सोपं पडतं. गंमत हीच आहे पुस्तक वाचताना की मी माझं एक व्हिज्युअलायझेशन करतो ना. बरोबर आहे. मला त्या पुस्तकाचा नायक जसा दिसतो तसंच दुसऱ्याला दिसेल असं नसतं. पण वेबसिरीज बघताना दोघांनाही तोच नायक दिसतो, पण ते व्हिज्युअलायझेशन माझं नसतं, त्या क्रिएटरचं असतं. तर हे मला तो आनंद खूप मिळतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्या आनंदामुळे तुम्ही जास्त समृद्ध होता. रेडीमेड आणलेला मोदक मशीनवर बनवलेला आणि घरात पाकळ्या काढलेला, काय म्हणतात ना ते 16 का 21 पाकळ्या काढलेला मोदक, एक फरकच असतो. त्यात ममत्व नसतो. ह्यात ममत्व असतं. आईचं सगळं ममत्व, मावशीचं सगळं उतरलेलं असतं त्या. तो जो फरक आहे ना तो लोकांना बरोबर कळतो. तर या पिढीला माझं एवढंच सांगणं आहे, कारण कंटेंट क्रिएट करणारी खूप ब्रिलियंट पिढी आहे. पण त्यांनी हे वाचन सुद्धा केलं पाहिजे. अवांतर काय सुरू आहे, जग कुठे काय सुरू आहे, कारण हे ना आभासी विश्व आहे असं मला वाटतं. जे सध्याचं सोशल मीडिया आहे ते आभासी विश्व आहे. इन्स्टा अकाउंट
आता माझं इन्स्टा अकाउंट आहे, मी जे फोटो टाकतो आनंदी, मी आनंदी असेनच असं नाहीये ते. बरोबर आहे. मी माझे फोटो टाकले म्हणजे माझं आयुष्य सुद्धा तसंच असेल असं नाहीये. बरोबर आहे. हे आभासी विश्व आहे. त्या आभासी विश्वातून बाहेर पडायचं असेल तर पुस्तकच त्यांना मदत करू शकतात.